इच्छा मायला जामशी भारी आयटम बसलाय आणि कोणा संग फोनवर बोलत काय माहित. जाऊन तिला पटवू दे बरं. पटला तर पटला. सेटिंग तर लावून पाहतो. ज्या होईल त्या होईल. काय रे नरसाळ्या, माझ्याकडे थोबडा वासून काय बघतोस? आयुष्यात कधी पोरगी बघितलीस की नाही? बघितल्या ना 4-5, पण त्या मला भावच नाही देत. मी तिला काय करू? अरे तुझा थोबडाच काळा आहे तर तुला कोण भाव देईल बरं? तू बरोबर सांगतेस. याच्या पुढे मी कधीच पुरीकडे बघणार नाही. माझं नशीबच फुटकं. त्याला मी तरी करणार काय? सॉरी बहन, गलती हो गई मुझसे. अरे थांब, कुणीकडे चाललास तू? जातो आता मी फास द्यायला. माझा जगून तर उपयोग काय? अरे थांब, असं नको करूस. मी आहे ना, मी तुझ्याशी लग्न करीन. हो काय खरं सांगतेस तू? हो बाबा, मी तुझ्याशी लग्न करेन. तू तर मगाशी मला काळा म्हणत होतीस, मग आता अचानक काय झालं तुला? अरे बाबा, माणूस जरी काळा असला ना तरी त्याचं मन साफ पाहिजे. आणि तू तर धुतल्या तांदळासारखा आहेस, अगदी जसा मला हवा तसा. मग कधी येऊ तुला मागणी घालायला? अरे इतकी घाई कशाला बरं? अगोदर तुझं नाव पत्ता सांग, आणखी आपली ओळख कुठे झाली बरं? तुझं म्हणणं बरोबर आहे. तर माझं नाव मोमन उर्फ मामू. गाव आहे बिल्दा आडू. अरे हे तर आपलंच गाव आहे ना. तुझं नाव काय? माझं नाव कोमल. तुझ्या घरी कोणी आहे का? का बरं? अगं घरात जाऊन आपण एन्जॉय करू ना. नको, एन्जॉय बिंजॉय आता नको. आपलं लग्न झाल्याशिवाय तू मला हात लावायचा नाही, सांगून ठेवते. बरं, आता जातोय मी घरी. अरे थोड्या वेळ थांब ना माझ्यासाठी. नको, मी इथं राहिलो तर माझ्यावर माझा कंट्रोल राहणार नाही. अरे पण आता काही नाही, आपण लवकरच लग्न करू आणि खूप एन्जॉय करू. हो, बाय बाय. तर बघितलं दोस्तारा, लग्न आधीच मी याला माझ्या कसं कंट्रोल मध्ये ठेवलं ते. शादी करके फंस गया यार, अच्छा खासा था कमारा.